ऐका ना, आज आपण बनवणार आहोत अगदी हेल्दी आणि खूपच टेस्टी अशी दुधीना मुठिया. बनवायला अतिशय सोपी आहे. ही एक गुजराती रेसिपी आहे. पण खरं सांगते एवढी टेस्टी आहे, हेल्दी आहे, झटपट बनवून तयार होते. कमीत कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते, पण चवीला अप्रतिम आहे. तुम्ही चहासोबत किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या, सोप्या आणि घरगुतीच्या रेसिपीला. सगळ्यात आधी तर एक पॉट घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी इतकं दुधी घेतलेलं आहे, त्याला सोलून घेतले, त्यानंतर छोटे-छोटे क्यूबमध्ये कट केलेलं आहे. त्यानंतर अर्धा इंच इतकं आलं घेतलंय, 3 हिरवी मिरची बारीक कट करून पॉटमध्ये ॲड केलेली आहे. मिक्सरला लावून बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे. इथे मी मिक्सरला लावून बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. याऐवजी तुम्ही दुधीला ग्रेट करून सुद्धा वापरू शकता ग्रेटरनी. तर बघा पूर्ण पेस्ट तयार झालेली आहे. आपल्याला एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप इतकं गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे. 1/4 कप इतकं ज्वारीचं पीठ ॲड करायचं आहे आणि अर्धा कप इतकं रवा ॲड करायचा आहे. तर इथे मी बारीक रवा वापरलेला आहे. तुम्ही इथे कोणताही रवा वापरू शकता. बारीक किंवा मोठा जो तुमच्याकडे अवेलेबल आहे तो रवा वापरा. तर बघा इथे मी त्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी इतकी ग्रेट करून घेतलेली गाजर ॲड केलेली आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. 1 चमचा मिरची पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर आणि पाव चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे. अर्धा चमचा चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि 1 चमचा इतकं तेल ॲड करून घ्यायचं आहे. हाताने हे सगळं आता आधी आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. जसं आपण पीठ मळतो की नाही तसं हा पीठ मळून घ्यायचा आहे. पण हा पीठ मळत असताना पाण्याची आवश्यकता नाहीये. कारण आपण याच्यामध्ये ना लौकी बारीक करून पेस्ट करून ॲड केलेली आहे. त्यासाठी खूप जास्त पाणी लागत नाही. फक्त हाताला थोडंसं पाणी लागत असेल तर तुम्ही थोडंसं 1 चमचा 2 चमचा पाणी हातावर घेऊन ॲड करा. एकाच वेळेला भरपूर पाणी ॲड करू नका. तर इथे बघा छान असा पीठ इथे मळून घेतलेला आहे. त्यानंतर एक चाळणी घेतलेली माझ्याकडे स्टीमर नाहीये. मी एका कढईमध्ये हे स्टीम करून घेणार आहे. त्यासाठी बघा अशा पद्धतीची एक माझ्याकडे चाळणी आहे प्रकारची. त्याच्यामधून आपल्याला छान तेल लावून घ्यायचं आहे. तर इथे मी कढईमध्ये स्टीम करणार आहे. त्यासाठी कढईमध्ये 2 ग्लास इतकं पाणी ॲड केलेलं आहे आणि डब्बा उलटं करून ठेवला आहे. डब्बा किंवा तुमच्याकडे एखादी स्टँड असेल तर स्टँड ठेवून घ्या. त्यामध्ये चाळणी ठेवायची आहे आणि एक-एक आपल्याला असं रोल करून त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि स्टीम करून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने छान पातळ-पातळ करायचं. खूप जास्त जाड पण करायची नाही. नाहीतर खूप वेळ लागतो शिजायला. तर बघा इथे मी 2 करून घेतलेत आणि अजून एक तुम्हाला मी करून दाखवते. काही नाही सिंपल तो पीठ आहे ना, जो आपण मळून ठेवलेला आहे, त्याच्या हाताने छान आपण रोल करून घ्यायचं. बघा असं सिलेंडर शेपमध्ये करून घ्यायचं आहे छान. त्यानंतर ज्याच्यामध्ये आपल्याला स्टीम करायचं आहे त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे. झाकण लावायचं आहे आणि 25 ते 30 मिनिटासाठी ह्याला वाफवून घ्यायचं मला जवळपास 25-30 मिनिटं लागले होते आणि बघा इथे जवळपास 25-26 मिनिटं झाले आहेत. आता आपण काढून बघूया हे. तर बघा इथे मी काढून घेतलेला आहे. खूप छान लागतात खरं सांगते. मी पहिल्यांदाच ही रेसिपी ट्राय केली आहे, पण खायला अप्रतिम लागत होती. तर आता सगळ्यात आधी आपण काढून घेतल्यानंतर शिजलेत की नाही ते चेक करून घ्यायचं. त्यासाठी एक तर टूथपिक घ्यायची किंवा असं चाकूने टोचून बघायचं. क्लीन निघालं की समजायचं छान शिजलेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. तर बघा हे मी काढून घेतलेलं आहे आणि आता बघा जर छान शिजले असतील ना, तर एकदम इझिली निघतात. ते अजिबात चिपकत वगैरे नाही. बघा खूप छान शिजले आहेत. त्यासाठी इझिली निघत आहेत, चिपकत वगैरे नाहीये. तर एका ताटामध्ये मी हे सगळं काढून घेतलेलं आहे. तर आधी आपल्याला हे थोड्या वेळसाठी थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर कट लावायचा आहे याला. तर कट लावत असताना खूप मोठे कट लावायचे नाही. छान अर्ध्या इंच साईजमध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. जसं हे मी दुधीपासून बनवलेलं आहे ना, तसंच तुम्ही सेम असं मेथीपासून सुद्धा बनवू शकता. मेथीचे सुद्धा मुठे खूप छान बनतात. तुम्ही अशाच पद्धतीने बनवून बघा. एकदम भारी लागतात ते सुद्धा. तर आता बघा सगळं कट करून झालेलं आहे. आता एक सिंपलचा तडका देणार आहे. तर एक पॅन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल ॲड करायचं आहे. 1 चमचा मोहरी ॲड करायची आहे. 1 चमचा पांढरे तीळ ॲड करून घ्यायचे आहेत आणि भरपूर सारे कढीपत्ता ॲड करायचा आहे आणि याच्यामध्ये ना जो आपण मुठिया बनवलेला आहे तो पूर्ण ॲड करायचा आहे. छान असा दोन्ही साइडने क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं तेलामध्ये या तडक्यामध्ये. तर इथे मी पूर्ण ॲड करून घेतलेलं आहे एकाच वेळेला. तुम्ही थोडे-थोडे करून सुद्धा ॲड करू शकता. तर बघा पूर्ण पॅनमध्ये ॲड करून घेतलेलं आहे. आता छान यांना पलटवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने. तुटू द्यायचं नाही, छान हलक्या हाताने परतायचं आहे आणि व्यवस्थित छान कुरकुरीत होईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत दोन्ही बाजूने आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी छान भाजून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही छान असा कलर आलेला आहे. जे आपण तीळ टाकलेली आहे, तीळ आणि मोहरी छान असं बाइंडिंग झालेलं आहे. छान असं त्याला लागलेलं आहे. वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे. छान गार्निश करायचं आहे आणि त्यानंतर हा गरम-गरम स्नॅक्स सर्व्ह करायचा आहे. तर बघा इथे मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते. किती छान असा क्रिस्पी आतमधून एकदम सॉफ्ट तयार झालेला आहे.
चहासोबत किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या छोट्या-मोठ्या भुकेसाठी तुम्ही हा नाश्ता बनवू शकता. तर चला आता पटकन सर्व्ह करून घेऊया. त्याच्यासाठी एक प्लेट घेतलेली आहे. त्याच्यामध्ये गरम-गरम हा मुठी आपल्याला सर्व्ह करून घ्यायचा आहे. तुम्ही याला सॉससोबत खाऊ शकता किंवा प्लेन असंही एन्जॉय करू शकता. इथे मी चटणीसोबत सर्व्ह करणार आहे. वरून परत थोडीशी कोथिंबीर गार्निश करून घेतलेली आहे. आणि त्याचसोबत आपल्याला इथे पीनट चटणीसुद्धा सर्व्ह करून घ्यायची आहे. तर बघा इथे मी पीनट चटणी सर्व्ह केलेली आहे. याच्यासोबत जर तुम्हाला या पीनट चटणीची रेसिपी हवी असेल, तर मी याआधी भरपूर साऱ्या ढोकळ्याच्या रेसिपी शेअर केल्या आहेत. त्याच्यामध्ये ही चटणी आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला, कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल, तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.